कान पर ही बैठे रहो, कुर्सी की पेटी बांधे रखे। रिक्वेस्टिंग ऑल पैसेंजर्स टू रिमेन सीटेड एंड कीप देयर सीट बेल्ट fastened please. Thank you. We have reached our destiny. चेक इन करतोय आणि मस्त व्ह्यू आहे समोर. सो फायनली आम्ही पोहोचलो. तुम्हाला एक झलक तर बघून समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत. सो आम्ही आलो आहोत उदयपूर, द सिटी ऑफ लेक्स. आणि कधीपासनं यायचं होतं, लाईक म्हणजे माझं एक असं ड्रीम होतं की उदयपूरला यायचं आहे आणि इकडची जी ब्युटी आहे त्याला एक्सपिरियन्स करायचं आहे. आणि फायनली जेव्हा आम्ही हे ठरवलं गणपतीच्या दरम्यान, आणि एकदम मी खूपच खुश झाली आणि फटाफट आपल्याला सगळं बुकिंग झालं. सो रेस्ट इज द हिस्ट्री. बट खूप छान वाटतंय. थंडी आहे, 20 डिग्री आता आहे, पण मी तरी कुडकुडतीये कारण अचानक मुंबईवरून इथे आल्यानंतर एकदम सगळंच थंडगार आहे. वाजले आहे 1:15, पण एवढं थंड वाटतंय ना. लिटरली आल्यानंतर फॅन AC सगळं बंद केलं आहे. आणि आता आम्ही जिथे स्टे करतो तो हॉटेल आहे इंदर प्रकाश म्हणून, जे आहे फतेसागर लेकच्या समोर. अँड एक्सायटेड आहोत. पुढचे जे काही दिवस असणार आहेत खूप मस्त आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. फ्लाईटने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. 2 वेळा डिले झाली. म्हणजे लिटरली म्हणजे 8 वाजता इथे पोहोचणार होतो ते आम्ही इथे 10:30 पावणे 11ला पोहोचलो. आणि वेट करून एवढं थकाला झालंय ना, त्याचवरून झोप सुद्धा झालेली नाहीये, डोकं दुखायला लागलंय. मी कधीच अनिला असं म्हणत नाही की आपण प्लीज चल थोडा आराम करूया, पण आज खरंच गरजेचं आहे. आणि आमच्याकडे आहे बऱ्यापैकी दिवस आहेत. सो आम्ही उदयपूर त्या दिवसांमध्ये छान असं एक्सप्लोर करणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर असणार आहात, ऑफकोर्स व्हर्च्युअली तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर फिरणार आहात. आणि मी खूप एक्सायटेड आहे ह्या पूर्ण काय म्हणतात या ट्रिपसाठी, ह्या जर्नीसाठी. सो चला मग आता आम्ही फटाफट पहिले फ्रेशन अप होतो आणि मग नंतर जेवतो आणि पुढे काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. यू पीपल स्टे ट्यून्ड. बाकी काही छोटे मोठे डिटेल्स जसं की ट्रॅव्हल कसं आम्ही इथे केलं ते सगळं काही मी तुम्हाला विथ टाइम सांगेल. आणि रूम एवढी सुंदर आहे ना, एकदम असं हेरिटेज लुक येतंय. सिटी ऑफ लेक्स मध्ये आलो आणि लेकच्या समोर नाही राहिलं असं कसं होईल, म्हणून मी सनीला बोललेली की आपलं जेवढं पण स्टे असेल ना आपण ट्राय करूया की लेकच्या समोरच असेल. सो आम्ही एक पार्शियल आम्हाला व्ह्यू मिळालेला आहे लेकचं, जे फतेसागर लेकचं आहे. इथे असं म्हटलं जातं की फतेसागर लेक आणि लेक पिछोला हे 2 लेक आहेत ज्याच्या आजूबाजूला जर तुम्ही स्टे केलं किंवा फक्त डिनर, लंच, ब्रेकफास्ट असं काही केलं तर ते एक अमेझिंग तुम्हाला व्ह्यू देतं आणि खूप सारे तुम्ही मेमरीजसुद्धा क्रिएट करतात. सो आमचा काही दिवस स्टे इथे असणार आहे आणि काही दिवस स्टे दुसरीकडे असणार आहे, जो तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये समजेल. कुठे आलोत आपण? कुठे आलो? चलो फ्रेशन अप हो जाओ.
हिल स्टेशन आली आहे. हिल स्टेशन बाजूला काय कोणता नंबर आहे? 3 दाखवलाय. 3 नंबर. अजिबात रेडी नव्हती, अजिबात नाही. बट सनीने मला फुल कन्व्हिन्स केलं. हां, अमेझिंग व्ह्यू. इथे बॉनफायर. ते वरती काय नव्हतं वाटत मला. इथं आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि थोडा वेळ रेस्ट केला आम्ही आणि आता फ्रेशनअप होऊन निघालो आहे आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनवर एक्सप्लोर करायला. सो काय आहे हे थोड्याच वेळात समजेल. सो प्लीज स्टे ट्यून. अँड बाहेर खूपच जास्त थंडी आहे. रेडी झाली आहे आणि पुढे काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. चलो, Krishna is all set. कृष्णाला एक थंडी टॉलरेट नाही होत. जास्त थंडीमध्ये कशी मलाच नाही करत. इट्स जस्ट 20 डिग्री. 20 डिग्री दुपारी. हो, पण आता संध्याकाळ आता 20 डिग्री आहे. आता इथे पण ही अशी थंडी आपण महाबळेश्वरला पण एक्सपिरियन्स करतो. पण ही थंडी कधी वेगळीच लागते मला. मी स्वेटरच्या वर स्वेटर घातलंय म्हणजे ठीक आहे. थोडंसं होईल. एक्साइटेड. मला ना रूम मध्ये जास्त थंडी लागते बाहेरपेक्षा. सो आम्ही आता निघालोत आणि आता आम्ही चाललो शिल्पग्राम. बेसिकली शिल्पग्राम असं म्हणतात की इट्स अ विलेज ऑफ आर्टिशन्स. आणि आत्ता आम्ही ज्या टायमाला आलो त्या टायमाला तिथे एक फेस्टिवल चालू आहे. लाईक डिसेंबर 21 टू डिसेंबर 31 पर्यंत आहे आणि आज किती 28 आहे. सो मग आम्ही विचार केला की आज आम्ही तसंही लेट आलोत. बाकी कुठे काही साईट सीइंग होऊ नाही शकत. जाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली हे काय आहे. आणि पुढची तुम्हाला सगळी काही माहिती मी तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये सांगेन. दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघत असाल आम्ही गाडीत आहोत. सो खूप लोक जे आम्हाला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहीत असेल की जेव्हा पण आम्ही इंडियामध्ये ट्रॅव्हल करतो आम्ही मोस्टली गाडी स्वतःच ड्राईव्ह करतो. सनी आता मी चालवायला लागले तर फर्स्ट मी पण. सो हे आम्ही झूमवरनं बुक केलं आहे. झूम कार म्हणून एक ॲप आहे. तुम्हाला ज्या लोकेशनवर जायचं, ज्या सिटीमध्ये जायचं आहे तिथे त्या सिटीमध्ये तुम्ही कार बुक करू शकतात अकॉर्डिंग टू युअर बजेट आणि अकॉर्डिंग टू हाऊ मेनी पीपल आर विथ यू. कारण तशी कॉस्ट डिफर होते प्रत्येक कारची. आणि ही जी कार असते ही आपल्याबरोबर थ्रू आउट द जर्नी असते. सो आम्हाला जो होस्ट होता ज्याची ही गाडी आहे तो आम्हाला एअरपोर्टवर घ्यायला आला. त्याने आम्हाला त्याची गाडी दिली आणि आता आम्ही ड्रॉप करू जेव्हा आम्ही घरी जाऊ त्यावेळेस तो येईल आणि त्याची गाडी तो परत घेऊन जाईल. ह्या पूर्ण दरम्यान हे ते आपले आणि त्यांची भेट होत नाही. आपल्याबरोबरच त्यांची कार असते. आपण आपल्या कारसारखीच त्याची काळजी घ्यायची कारण बाकीचे सुद्धा कॉन्सिक्वेन्सेस असतात. जर हे डॅमेज झालं ते डॅमेज झालं तर फाईन बसतं. आणि जेव्हा आपण ही जर्नी स्टार्ट करतो त्याच्या आधी सगळं काही शेअर केलं जातं की इथे डेंट आहे, तिथे डेंट आहे. सगळं काही ॲपवरच होत असतं आणि त्यांच्याकडे इव्हन ट्रॅकिंग असते की आपण कुठे कुठे ट्रॅव्हल करतो म्हणजे किलोमीटर्स वाईज. आणि म्हणजे एकदम सेफ आहे हे. पेट्रोल आपण आपलं भरायचं असतं आणि हे आम्ही इथे येण्याच्या आधीच बुक केलेलं आहे. सो नाव इट्स कन्व्हिनियंट. आम्हाला जेव्हा हवंय तेव्हा आम्ही बाहेर निघू शकतो आणि फिरू शकतो. सो येस, अशा प्रकारे आम्ही ही कार बुक केलेली आहे आमच्या तिघांसाठी. हे आहे फतेह सागर लेक.
जिथे आता आम्ही ॲक्च्युली स्टे करतो आणि इकडनं बऱ्यापैकी गोष्टी जवळ आहेत. सो आता जे शिल्पग्राम आम्ही जिथे चाललो आहोत ते तुम्ही बघू शकता, फक्त 1 किलोमीटरवर आहे. सो आम्ही असंच लोकेशन बघितले जिकडनं आम्हाला ट्रॅव्हल करायला सुद्धा सोपं पडेल आणि आमचं टाईम सुद्धा तेवढं वाचेल. उदयपूरमध्ये असं म्हणतात की जे रोड्स आहेत आतमध्ये सिटी साईडचे ते खूप छोटे छोटे आहेत. सो तिथे कार वगैरे जाणं थोडंसं प्रॉब्लेम आहे. सो तिथे तुम्ही बाईक वगैरे घेऊन जाऊ शकतात. तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्ही एका जागेवर त्याला पार्क करा आणि मग ऑटोने ट्रॅव्हल करा. बट असं पण म्हणतात की ऑटोचे जे फेअर आहेत ते खूप आहेत. सो इट्स बेटर की आपण काहीतरी असं हायर केलेलं लाईक कार किंवा बाईक. आम्हाला ज्याने ही कार दिली आहे त्याने आम्हाला हे पण सांगितलं की इन केस जर तुम्हाला बाईक वगैरे सुद्धा हवी असेल तर आम्ही तुम्हाला बाईक सुद्धा देऊ, जेणेकरून तुम्ही आतमधलं जे मिड उदयपूर आहे जिथे सिटी पॅलेस आहे तिथे तुम्ही बाईकवर ट्रॅव्हल करू शकतात किंवा चालत ट्रॅव्हल करा, कारण त्यात तुम्हाला ऍक्च्युअल जे राजस्थानचं फील आहे तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट व्हाल आणि वॉकिंग डिस्टन्सवर सगळं काही जवळ आहे. सो लेट्स सी, ते तर आता पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. नाव लेट्स गो शिल्पग्राम अँड लेट्स एक्सप्लोर दॅट प्लेस. नायसा, आर यू एक्साइटेड? कसं वाटतं नायसा? नायसाला किती स्ट्रेस आहे माहितीये का? आई तू माझे शाळा सुट्टी ते सगळं कुठे, म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मला एवढी सुट्टी कशी दिली आहे, टीचरला असं काय वाटत नाही का एवढी मला सुट्टी दिली आहे. मी अगं आता तुला आहे सुट्टी क्रिसमसची तेवढी, तर काय करायचं. ऍक्च्युली खरंच नाही वाटत आहे की आम्ही उदयपूरमध्ये आलो आहोत, कारण कधीपासून यायचं होतं. इकडचं जे फील आहे ते अमेझिंग आहे आणि मला आनंद ह्या गोष्टीचा जास्त आहे की आम्ही एक्झॅक्ट अशा मस्त क्लायमेट आणि मस्त काय म्हणतात सीझनच्या वेळेस आलो आहोत की जिथे मस्त थंडगार वातावरण आहे आणि वर्षाची एंडिंग मस्त करणार. येस, कधीपासून येतो माहिती, किती वेळा आपले प्लॅन झाले आणि किती वेळा प्लॅन कॅन्सल झालं. आणि मुद्दामून आम्ही एक प्लेसेस घेतले, जसं की लास्ट टाइम आम्ही फक्त जयपूर एक्सप्लोर केलं, यावेळेस आम्ही फक्त उदयपूर एक्सप्लोर केलं. असं म्हणतात की उदयपूर 2 ते 3 दिवसात होऊन जातं, बट आमची लाईफ म्हणजे आपली सगळ्यांचीच लाईफ एवढी धावपळीची आहे ना, आम्हाला असं धावपळीत काही करायचं नव्हतं की आलो आणि 2-3 दिवसात संपवा आणि निघून जा, असं नव्हतं पाहिजे. एकदम आरामात पाहिजे. एका दिवसाला 2 साईट सीइंग झाले तरी चालतील, बट वी जस्ट वॉन्ट टू एक्सप्लोर अँड वी जस्ट वॉन्ट टू टेक अवर टाइम आणि सगळं काही आरामात आणि रिलॅक्सिंग वेने करायचंय.
क्यों ना हो ये, सब छोड़ चाहूं तो ये दर से क्यों ना हो ये, आए मोहे तरसाए जगे आंसू आए, आए मोहे तरसाए जगे आंसू आए। मझधारे सैया, मझधारे सैया, सैया, दर्द क्यों ना हो ये, सब छोड़े जाऊं तो ये दर्द क्यों ना हो ये, काहे मोहे तरसाए जगे आंसू आए, काहे मोहे तरसाए जगे आंसू आए। आईला फोन केला, आई होते बाबा किती थंडी आहे रचना, 17 डिग्री आहे इकडे, किती थंडी आहे. मी बोलली इकडे 13 डिग्री, 12 झाली आता 12. आणि त्याने मला सकाळी सांगितलं हळूहळू 7 डिग्री होते, मग मध्ये 4 पण होते. मी बाबा पण मजा येते, मजा येते. आणि जिथे तिथे फक्त लेग्सच लेग्स, म्हणून अजून भारी वाटतंय. तर आम्ही पोचलो ॲक्च्युली हॉटेलला. सनीला बोलली की जरा आपण लेग साईड जरा उभं राहूया. नायसा मॅडम झोपल्या एक्झॅक्ट बॅक साईडला. आणि किती छान आहेत ना. आणि त्याच्या प्रत्येक कॅफेजला एवढं सुंदर सजवलं आहे ना. आणि इवन इफ तुम्ही जर इथे स्टे नसेल ना करत, तुम्ही फक्त लंच किंवा डिनरला सुद्धा व्हिजिट करू शकत. नॉट नेसेसरी की स्टे केले, जे स्टे करतात तेच लोक फक्त तिथे जातात. किती मला फटाके वाजवत आहे ना. जेवढा टाइम आम्हाला मिळाला तेवढं आम्ही एक्सप्लोर केलं. बेसिकली ते जे शिल्पग्राम होतं ना, ते एक आर्टिशियन विलेज, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि तिथे वेगवेगळ्या स्टेटची लोक येतात आणि त्यांचं जे आर्ट आहे ते तिथे शोकेस करतात. सो मग ते काही असो, कपडे रिलेटेड किंवा डेकॉर रिलेटेड, सगळं काही. सो आम्ही सुद्धा थोडीफार अशी शॉपिंग केलेली आहे, जी तुम्हाला नक्कीच मी कमिंग ब्लॉग्समध्ये किंवा घरी एकदम गेल्यावर सगळं होलसम एक ब्लॉग तुमच्यासाठी मी ते बनवेल. आणि जिथे जिथे मला जे जे आवडले त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स पण मी घेऊन आलेली आहे. सो इन शॉर्ट जर तुम्ही तिथे जाल ना, तर तुम्हाला होल ऑफ राजस्थान असं बघायला मिळेल. एक आहे की तिथे आम्हाला फोक डान्स नाही बघता आलं, बिकॉज तो त्यांचा फेस्टिवल असल्यामुळे कदाचित त्यांचे ते टाईम स्लॉट्स असतील. बट अमेझिंग एक्सपिरियन्स होतं. सगळं काश्मीरचं, गुजरात, त्याच्यानंतर राजस्थानचं पण आहेच होतं, लखनई कुर्ता, ते सगळं खूप खूप खूप. आणि छान छान खायला वगैरे सुद्धा होतं. आम्हाला जे कचोरी खायचं होतं त्यामुळे अजूनपर्यंत मिळाली नाही, कारण सगळीकडे संपली आहे ती. बट आजचा दिवस खरंच खूप अमेझिंग होता. आय होप तुम्हाला सुद्धा आवडला असेल. आता या नोटवर आम्ही व्लॉग एंड करतो. एक्सायटेड आहोत पुढच्या पूर्ण ह्या ट्रिपसाठी. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ लव्ह. बाय.